नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांना 3 जिल्ह्यात सरसकट अतिवृष्टी नुकसान भरपाई बँक खात्यावरती जमा. तर चला शेतकरी मित्रांनो, घेऊया संपूर्ण माहिती जाणून. त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला घेऊया जाणून. यावर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. विशेष जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. अशा संकटाच्या परिस्थितीत आता शासनाने मदतीचा हात दिलेला आहे. परभणी, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यासाठी अतिवृष्टी आणि भरपाईचा दुसरा टप्पा नुकताच मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून ही भरपाईची रक्कम लवकरच थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळाली आणि यादीतील आपले नाव कसे तपासायचे हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता सातारा जिल्ह्यासाठी भरपाई ऑगस्ट महिन्यात बाधित झालेल्या सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर झालेली आहे. बाधित शेतकरी 142 शेतकरी मंजूर रक्कम 3,23,000 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाई थेट खात्यात जमा होणार असल्यासाठी शेतकऱ्यांसाठी ही रक्कम थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निदर्शन समोर आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हे वितरणाची प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होईल. तुमची यादीत नाव कसे तपासायचे हेही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मंजूर झालेली ही रक्कम थेट खात्यात जमा होईल. तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वाधिक 3 जिल्ह्यासाठी मदत मंजूर केलेली आहे. शासनाने परभणी, सांगली आणि सातारा या 3 जिल्ह्यांसाठी नुकसानीच्या स्वरूपाप्रमाणे निधी मंजूर केला आहे. परभणी जिल्ह्याला सर्वाधिक मदत जून, जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, बाधित शेतकरी 2,38,530 शेतकरी मंजूर रकमेत आहे. तर शेतकरी मित्रांनो, शासनाने 128,55,28,00,000 रुपये मंजूर केले आहेत. उद्देश शेतकरी मित्रांनो, ही मदत शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी आणि पुढील हंगामाची तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.